चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा कणसोबा वनपरिक्षेत्रातील क्षेत्र सहाय्यक रमेश बाणोत सर्वसामान्य गोरगरीब जनतेला वन कायद्याचा धाक दाखवून लाठीकाठीनं मारहाण करून पैशांची मागणी करतात. अशा मुजोर वनक्षेत्र सहाय्यकाच्या त्रासानं विजयनगर, गांधीनगर, कालीनगर येथील नागरिक त्रस्त झाले असून त्यांनी याची तक्रार राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रणय खुणे यांच्याकडे केली असून सदर क्षेत्र सहाय्यकावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी केली आहे. चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा कणसोबा वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या विजयनगर, गांधीनगर, कालीनगर या गावातील नागरिकांनी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रणय खुणे यांच्याकडे या भागातील वनक्षेत्र सहाय्यक रमेश बाणोत या वन अधिकाऱ्याची संपूर्ण कहाणी ऑन द व्हिडिओ रेकॉर्डिंग सांगितली. गेल्या काही महिन्यांपासून सदर वन अधिकारी या भागातील नागरिकांना वन कायद्याचा धाक दाखवून खूप त्रास देत आहे. या भागातील 2-3 नागरिकांना लाठीकाठीनं मारहाण सुद्धा केली आहे. तसेच अनेक नागरिकांकडून पैशांची मागणी केली आहे. वनक्षेत्र सहाय्यकाच्या त्रासापायी येथील महिलांनी सुद्धा व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवून वनक्षेत्र सहाय्यक बाणोत यांना हटविण्याची मागणी केली आहे. यावेळी विजयनगर येथील अनेक नागरिकांनी एकत्रित येऊन शेकडोंच्या सहीनिशी वनक्षेत्र सहाय्यक बाणोत यांना निलंबित करण्याची मागणी केली. सर्वात आधी या उर्मट आणि मुजोर वनक्षेत्र सहाय्यकाची वनपरिक्षेत्रातून तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. सदर वन अधिकारी मुख्यालयात न राहता चामोर्शी येथून ये जा करीत आहेत. तसेच या आधी सुद्धा या वन अधिकाऱ्यानं विविध ठिकाणी अशा प्रकारे अनेक चुकीची कार्य केले आहेत. वन विभागानं तात्काळ या वनक्षेत्र सहाय्यकास निलंबित न केल्यास मुख्य वनसंरक्षक, उपवनसंरक्षक कार्यालयाच्या समोर गांधीनगर, विजयनगर, कालीनगर येथील नागरिकांना घेऊन विराट जन आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रणय खुणे यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यातील विजयनगर हे अतिदुर्गम गाव. या गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आणि शेतीमध्ये काम करत असताना आज मक्याचं पीक लावलेलं आहे. मक्याच्या पिकात गेल्यानंतर तिथं जे तारं लावलेले आहे ते तारं कापणे, लोकांच्या शेतात जाऊन शेतातले जे जुने झाडं होते खोड ते पेटवत असताना त्यांना धमकवणे, त्यांच्याकडून पैसे मागणे, मारपीट करणे. कोणत्याही कायद्यामध्ये मनुष्याला मारण्याचा अधिकार नाही आहे. इथं अधिकारशाही, लोकशाही आहे, अधिकारशाही नाही आहे. त्यामुळे माझी मागणी आहे की अनेक लोकांकडून बाणोत नावाच्या राऊंड ऑफिसरने इथं पैसे मागलेले आहे. याची एव्हिडन्स सुद्धा आमच्याकडे आहे. कोणाकोणाकडून पैसे मागले, काय मागले, प्रूफ आहे, रेकॉर्ड सुद्धा आहे. अशा राऊंड ऑफिसरवर कारवाई झाली पाहिजे आणि गडचिरोली जिल्ह्यातील तमाम नागरिकांना, विजयनगर सारख्या गरीब जनतेला न्याय मिळाला पाहिजे. कोणावरती हात उचलणे आणि कोणाला मारपीट करणे आणि दबंगशाही करणे हे या जिल्ह्यात आम्ही खपवून घेणार नाही. या बाणोत नावाच्या राऊंड ऑफिसरवरती कारवाई करून तात्काळ त्याला निलंबित करण्यात यावं आणि इथून त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात यावं ही आमची मुख्य मागणी आहे. आणि असं न झाल्यास आम्ही आपला गडचिरोली येथे सीसीएफ कार्यालयासमोर आंदोलन करू. माननीय उपवनसंरक्षक कार्यालयासमोर आम्ही निवेदन देऊ आणि त्याच्यानंतर सुद्धा जर कारवाई झाली नाही तर या राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल यांची आम्ही भेट घेणार आणि त्याला तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी करणार. कारण पैसे मागलेले सर्व प्रूफ आमच्याकडे आहेत. त्यामुळे आमची मुख्य मागणी आहे बाणोत या अधिकाऱ्याला तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात यावे ही आमची मुख्य मागणी आहे. या ठिकाणी आके पूछा तेरा नाम क्या है? मैंने बोला समर विश्वास है. बोले ठीक है. किशोर जगदीश का खेत किधर है? हमसे साहब उधर है, आगे है. नहीं तेरा को पता है तो बता. बोले नहीं साहब ऐसा नहीं, हम कैसे बताएंगे, आपका ड्यूटी है, आप देखो किधर है, ढूंढो. मेरे को खेत में पानी चालू है, मेरे को पानी देने का है. तो बोला तू बहुत होशियार है मादर चोट. मैं बोला साहब गाली मत. ऐसा क्या किया मैंने, गाली क्यों दे रहे मेरे को? बोले नहीं नहीं. बोले साहब अभी आया है, आप लोग धूप का कल का मौसम है, पानी पियो. बोलने के बाद एक बार पानी पिया ऐसा नहीं, फिर बाद में वो लोग चला गया. तो मैंने जो कंपाउंड लगाया कपड़े से और शॉर्ट मशीन का वायर से, वो पकड़ के वो लोग गया. जाते जाते वो ईटा भट्टी मिला उसको. मिलने के बाद क्या किया, वो लोग ढूंढने लगा. फिर ढूंढते ढूंढते बाकी खेत बोला, उसको भैया को मिला. वो एक सूखा झाड़ को बोलते आंगन लगा रहा था, उसको बोलते बहुत मारा. तो मैं खेत में था, मैं दिखा नहीं, मेरा खेत में मैं पानी दे रहा. फिर उसको लेके आया, वहाँ पे गाड़ी रखा था मेरा खेत के बाजू में. फिर मेरे को बुलाया, इधर आ.
मैं खेत के अंदर से आवाज़ दे रहा है, मैं रुको, मैं आ रहा है, ये बंदी होने दो, पाइप चेंज करके मैं आ रहा है। फिर आया, आने के बाद चल मारखंडा जाना है। बोले साहब मेरे को ये पानी देने का, अभी मेरे को किधर नहीं जाना, और मैं क्या गलती किया भाई? तू जंगल के अंदर से कंपन क्यों लेगा? तेरा बाप का जंगल है, कभी से नहीं साहब, वो पट्टे का जमीन है। फिर तो शैनी फैनी करता है, बोल के मेरे को कान के नीचे थप्पड़ मारा। मैं साहब क्यों मारा? मेरे को क्या गलती क्या, मेरे को ये बताओ। तो माता चुत बहुत कुछ करते, फिर और एक बार मारा। मैं चुप हो गई क्योंकि वो लोग आदमी ज़्यादा था। प्रतिनिधी भास्कर फरकटे, NTV न्यूज मराठी, गडचिरोली।